मैत्रीण चला तर मैत्रीण आज बनवता चिकन काळा रस्सा. चला तर बघूया पुढे रेसिपी. खोबरं, टमाटर, कांदा आणि चिकन आपण घेतलेलं आहोत. सर्वात पहिले कांदा असा खरपूस असा काळा भाजून घेऊ. चांगला असा खरपूस काळा कांदा भाजून घेऊया. चविष्ट अशी भाजी होते. कांदा चांगला खरपूस भाजल्याच्या नंतर काळा रस्सा तयार होतो. तेल थोडंसं टाकून आपण भाजून घेऊया. चांगला असा खरपूस भाजल्याच्या नंतर आपण आता खोबरं लालसर असं भाजून घेऊया. खोबरं असं लालसर भाजल्याच्या नंतर चविष्ट अशी भाजी होते. खमखमीत काळा रस्सा तयार होतो. त्यामुळे असं लालसर असं चांगलं खोबरं कांदा भाजून घ्यावा लागतो. त्यानंतर आपण एक टमाटर घेतलेलं आहोत. एकच टमाटर घेतलंय मी. तेही चांगलं भाजून घ्यावं. एकच, जास्त घेतल्यास भाजी आंबट होते. त्यामुळे मी एकच टमाटर घेतलेला आहे इथे. तुम्हाला वाटलं तर अजून घेऊ शकता, पण मी एकच घेतलेला आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अशीच रेसिपी करा चिकन काळा रस्सा. हे बघा टमाटर पण खमंग भाजलेला आहे. आपण आता धने भाजून घेऊया. ते पण लालसर होईपर्यंत असे चांगले खरपूस असे भाजून घेतल्याच्या नंतर भाजी ही खमंग चविष्ट लागते. त्यामुळं धनेही चांगले खरपूस असे भाजून घ्या. लालसर होईपर्यंत भाजून घ्या. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. मैत्रिणींनो, तुम्ही पण असंच करा. तेच पत्ता आता भाजून घेते मी. तेच पत्ता, त्यामुळं भाजी अशी चांगली होते बघा. काळसर अशी चांगली खमखम होते. अशा प्रकारे मी तयार केलेला मसाला आपण मिक्सरमधून काढून घेऊया. त्याच्यात थोडीशी असा आपला मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्याच्या नंतर हे सगळं आपण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं चांगलं बारीक करून घेऊया. सगळं एकत्रच एकदाच काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी एकत्र सर्व काढून घेले. तुम्ही पण असंच करा. चला तर मग आपण मिक्सरमधून आता काढून घेऊया. हे अशा प्रकारे आपली गिरवी तयार होईल. वाटण आपलं मिक्सरमध्ये निघलेलं अशा प्रकारे दिसून येईल. मैत्रिणींनो, तुम्ही पण करा. चला तर आपण मग करूया चिकन रस्स्याला सुरुवात. कढई घ्या. कढईमध्ये 4 पळी तेल टाका. 4 पळी तेल घ्यायचे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर घेऊ पण शकता, पण मी 4 पळी टाकले. चांगलं कडक थोडंसं होऊ द्या तेल. त्यामध्ये मग चटणी टाका. 3 चमचे टाका. तीन चमचे टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं असं कडवून घ्या आणि त्याच्यामध्ये वाटण सोडा. आपण जे मिक्सरमध्ये वाटण काढलेलं ते त्यामध्ये सोडून द्या. तेही चांगलं हलवून घ्या. चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या सर्व. बघा आपला कसं दिसतोय चिकन गिरवी रस्सा. बघा गिरवी कशी तयार झालेली आहे. तुम्ही पण असंच करा मैत्रिणींनो. बघा गिरवी छान प्रकारे तयार झालेली आहे आपली. हे बघा,
कसं दिसतंय? छान दिसतंय ना? कमेंट करा. तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींनो कमेंट करा. चला आता टाकूया कोल्हापुरी काळा मसाला. यामध्ये टाकूया कोल्हापुरी काळा मसाला. तुम्ही पण टाकू शकता. मी टाकलाय कोल्हापुरी काळा मसाला. ते सगळं हलवून घेऊया. कसं दिसतंय मैत्रिणींनो पहा. आता घेऊया त्याच्यामध्ये सुहाना चिकन मसाला. ते पण सर्व हलवून घ्या. थोडीशी हळद टाका त्याच्यामध्ये. 1 चम्मच हळद. मीठ टाका थोडंसं चवीनुसार मीठ. हे सगळं हलवून घ्या एकदा. कसं दिसतंय? मस्त दिसतंय ना? थोडीशी कोथिंबीर घाला, अजून त्याला चांगला लुक येईल. आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन, चांगलं स्वच्छ धुतलेलं चिकन घालूया. चिकन मस्त रस्सा होईल आपला. चिकन काळा रस्सा. चांगलं त्याला परतून घ्यायचंय. आता मिक्स करून आपण चांगलं असं परतून घेत आहोत. चांगला असा रस्सा होईल आपला. दिसायला छान दिसते, खायला पण चविष्ट लागेल. तुम्ही पण ट्राय करा एकदा तुमच्या घरी नक्कीच मैत्रिणींनो. जर आवडल्यास कमेंट करा. थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घेऊया. त्याला हलवून घेऊ चांगलं व्यवस्थित असं. बघा कसं दिसतंय चिकन काळा रस्सा. बघा आपला कसा दिसतंय. अजून थोडंसं पाणी घालूया. अशा प्रकारे केले मैत्रिणींनो. तुम्ही पण करा. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला आवडेलच. थोडंसं पाणी घालूया. बघा कसा दिसतंय आपला काळा रस्सा. आपण त्याला की नाही आता 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवूया. म्हणजे चांगलं शिजल, ते चांगलं शिजून निघेल चिकन. बघूया आता. त्याला झाले 10 ते 15 मिनिटं झाले. 15 ते 20 मिनिटं झालेत मैत्रिणींनो. चला तर आपण चिवच्या पप्पाला आता वाढून देऊया. बघूया त्यांचं रिॲक्शन काय येते. त्यांना आवडला की नाही आपला चिकन काळा रस्सा. बघूया. तुम्ही पण सांगा कमेंट करून की तुम्हाला आवडला की नाही आपला चिकन काळा रस्सा. आपण त्यांना देऊया खायला वाढून. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही पण बनवा अशी रेसिपी मी बनवली तशी. तुम्हाला आवडते की नाही नक्की कळवा मला. हे बघा मी घरगुती चांगलं व्यवस्थित बनवलेलं आहे. तुम्ही पण असं बनवा. हॉटेलसारखी चव येईल अशा रश्श्याला. तुम्ही पण बनवा. कसं झालंय बघा एकदा टेस्ट करून आपलं गावरान चिकन रेसिपी आपली. एकदम नंबर 1. मस्त झणझणीत कोल्हापुरी तडका. मस्त रे. असं चिकन खतरनाक झाले ना. लय टेस्ट आहे. एकदम मस्त, लय चविष्ट, एकदम चविष्ट, खतरनाक. चांगलं झालंय ना. एकदम ओके. एकदम छान.